ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आज मुंबईत मेळावा। उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार, आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। महापालिका निवडणूक जाहीर होताच महायुती ऍक्शन मोडवर। महायुतीची मुंबईमध्ये बैठकीत जागा वाटपाचा आढावा घेतला जाण्याची शक्यता। अमित साटम, राहुल शेवाळे, प्रवीण दरेकर, शीतल म्हात्रे उपस्थित राहणार। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा दिल्यानंतर आज मुंबईमध्ये काँग्रेसची बैठक। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। जिल्हाध्यक्ष आणि विधानसभा प्रभारींकडून घेण्यात येणार आढावा। महापालिका निवडणूक जाहीर होताच उपमुख्यमंत्री अजित पवार ऍक्शन मोडवर। पुण्यातील पक्ष कार्यालयामध्ये आज दिवसभर बैठकांचं सत्र। पुण्यामध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर अजित पवार कार्यकर्त्यांकडून घेणार आढावा। दोन्ही राष्ट्रवादींनी पुण्यामध्ये एकत्र लढावं यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा नेता प्रयत्न करणार। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढावं असा प्रस्ताव शरद पवारांना दिला जाणार। महापालिका निवडणुकीनंतर शिंदेच्या शिवसेनेमध्ये भाकरी फिरण्याची शक्यता। निवडणुकीनंतर मंत्र्यांची लिटमस टेस्ट होणार। काही मंत्र्यांवर पक्षाची जबाबदारी तर काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता। 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा। 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांसाठी मतदान तर 16 जानेवारीला निकाल लागणार। महापालिकांपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणेची शक्यता। येत्या 10 दिवसात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। वेगवेगळ्या टप्प्यामध्ये निवडणुका होण्याची शक्यता। मनोज जरांगे पाटील आज दिल्लीमध्ये। शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची सांत्वनपर घेणार भेट। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून शौर्य पाटीलनं केली होती आत्महत्या। लवासा प्रकरणाची आज अंतिम सुनावणी। लवासा प्रकल्प चुकीच्या पद्धतीने उभारल्याचा आरोप शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंवर सीबीआय मार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी दिग्विजय पाटलांची तब्बल 10 तास चौकशी। आज शीतल तेजवानी सोबत पुन्हा समोरासमोर होणार चौकशी। सांगली जिल्ह्यामध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरूच। वाळवा तालुक्यातील कापूसखेडमध्ये एका रात्रीत बिबट्यानं 3 पाळीव कुत्र्यांचा पाडला फडशा। एका कुत्र्यावरील हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। पुण्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत संपण्याचं नाव घेईना। जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडीमध्ये बिबट्याचा वावर। हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याला पाळीव कुत्र्यांनी पळवलं। दाट धुक्यांमुळे दिल्ली ते आग्रा यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात। 6 बस आणि 3 कार एकमेकांना धडकल्यानं आगीचा भडका। आतापर्यंत 4 जणांचे मृतदेह बाहेर काढले। मृतांचा आकडा वाढण्याची भीती। दिल्ली विमानतळावर दाट धुक्याचा परिणाम। काल तब्बल 228 विमानांचं उड्डाण रद्द। कमी दृश्यमानतेमुळे 5 विमानांचे मार्ग बदलले तर प्रवाशांना मोठा फटका। आयपीएलच्या 19व्या हंगामासाठी आज मिनी लिलाव। अबुधाबी इथं दुपारी 2:30 वाजता लिलाव। 10 संघ करणार 77 जागांसाठी 237.55 कोटी रुपये खर्च।